नमस्कार मित्रांनो, 10 ऑगस्ट 2026ला पीक पाहणीला सुरुवात झाली आहे. तर पीक पाहणीला सुरुवात होत असताना प्रत्येक शेतकऱ्याला आता पीक पाहणी करायची. पण पीक पाहणी तुम्हाला करता येणार नाही मित्रांनो. ही पीक पाहणी आता तुम्हाला तुमच्या गावात जो सहाय्यक नेमून दिला आहे त्याच्या मार्फतच करता येणार आहे. DCS या ॲपद्वारे ही पीक पाहणी करता येणार आहे. आणि मी जे तुम्हाला त्या ठिकाणी त्या ह्याला पूर्ण एक पोस्टर दिलेला आहे की हेक्टरी 45,000 किंवा 50,000 तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत पीक पाहणी केल्यावर. पण नेमकी पीक पाहणी करत असताना तो शेतकऱ्यांना जो काही पीक विमा उतरला आहे, उद्या अनुदान बी त्याच पिकाचं मिळणार आहे जो तुम्ही पीक पाहणी करणार. त्याच्यामुळे जो सहाय्यक करतो तोच तुम्हाला लाभ मिळणार आहे. जर सहाय्यकानं तुमचा ऊस लावला तर त्या ठिकाणी ऊसाचं तुम्हाला गाजरं मिळणार आहेत. मित्रांनो, असं का बोलत आहे तर प्रत्येकानं आपल्या पिकाची पीक पाहणी काय करत आहे सहाय्यक आणि नेमकं काय होत आहे हे प्रत्येकानं लक्ष देऊन केलं पाहिजे. नाही तर तुम्हाला 10 रुपये सध्या पीक विम्याचे सुद्धा मिळणार नाही. कारण DCS जे घेईल तेच तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे दुर्दैवाने तुमचा एखादा एकर ऊस असायचा आणि त्याच्यामध्ये पूर्ण क्षेत्र ऊस करून टाकायचा, अशा प्रकारची परिस्थिती सहाय्यक करून टाकेन. त्याच्यामुळे प्रत्येकानं आपल्या हेक्टरी जे काही पीक विमा मिळणार आहे, जे अनुदान मिळणार आहे, जे काय तुमचं बाधित झाल्यानंतर ते सुद्धा मिळणार नाही, यासाठी प्रत्येकानं लक्ष दिलं पाहिजे. आणि DCS 10 तारखेला चालू झालेला आहे. त्याच्यामुळे प्रत्येकानं आपला आपला पीक पाहणीचा त्या ठिकाणी प्लॉट करून घेणे, सर्व नंबर झाले का हे पाहणं. धन्यवाद.